भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर दोन चित्र उभी राहतात. एक आहे शांततेचा, अहिंसक विरोधाचा मार्ग आणि दुसरा थेट सशस्त्र क्रांतीचा. कमाल गोष्ट ही की दोन्ही मार्गांचं ध्येय एकच होतं, स्वातंत्र्य, पण त्यांच्या पद्धती मात्र पूर्णपणे वेगवेगळ्या होत्या. चला तर मग आज आपण ह्याच दोन मार्गांचा प्रवास जरा जवळून समजून घेऊया. पण मग एक प्रश्न पडतोच की स्वातंत्र्य मिळवण्याचा नक्की योग्य मार्ग कोणता? एकच असतो का, की मग वेगवेगळ्या विचारांचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने एकाच ध्येयासाठी लढू शकतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण इतिहासातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. एक म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड आणि दुसरी म्हणजे काकोरी रेल्वेकांड. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आधी आपण पाहू राष्ट्राचा संघर्ष कसा होता, मग बघू बागेतील हत्याकांड, त्यानंतर क्रांतिकारकांच्या ट्रेनची गोष्ट, मग समजून घेऊ की हे दोन मार्ग कसे एकाच ध्येयाकडे जात होते आणि शेवटी स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत. चला थेट इतिहासात जाऊया. 20व्या शतकाची सुरुवात झाली होती. भारत तसा ब्रिटिश राजवटीखाली होता, पण लोकांच्या मनात आणि हवेत एक वेगळीच भावना होती, स्वातंत्र्याची. स्वराज्य हा शब्द आता फक्त शब्द राहिला नव्हता, तो लोकांच्या कृतीत उतरू लागला होता. कारण ब्रिटिशांची दडपशाही आता असह्य होत चालली होती. आणि याच काळात जेव्हा शांततेच्या मार्गाने हक्क मागितले गेले तेव्हा त्यांना उत्तर कसं मिळालं, याचे एक रक्तरंजित उदाहरण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या एका घटनेने अहिंसक लढ्याला एक अशी जखम दिली जी इतिहासात कधीच भरली नाही. आता हा विरोध का होत होता? त्याचं कारण होतं राऊलेट कायदा. हा एक काळा कायदा होता. म्हणजे विचार करा, ब्रिटिश सरकारला कोणावरही फक्त संशय आला तरी त्याला खटला न चालवता थेट तुरुंगात टाकता येत होतं. यामुळे लोकांचा संताप अगदी शिगेला पोचला होता. तारीख होती 13 एप्रिल 1919. बैसाखीचा सण होता. अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते, अगदी शांततेत. आणि मग तिथे आला ब्रिगेडियर जनरल डायर. त्याने बाहेर जाण्याचा एकमेव रस्ता सैनिकांना उभा करून बंद केला. कुठलीही पूर्वसूचना नाही, काही नाही. त्याने थेट गोळीबाराचा आदेश दिला त्या निष्पाप गर्दीवर. आणि पुढची 10 मिनिटं, तब्बल 10 मिनिटं गोळीबार सुरू होता, सैनिकांच्या बंदुकांमधल्या गोळ्या संपेपर्यंत. या हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारने मृतांचा आकडा जाहीर केला, फक्त 379. त्यांच्या कागदपत्रानुसार फक्त 379 लोक मारले गेले. पण खरं चित्र पूर्णपणे वेगळं होतं. भारतीय स्रोतांच्या मते 1000पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. 319 आणि 1000पेक्षा जास्त. हा फरक फक्त आकड्यांचा नाहीये, तो ब्रिटिशांची क्रूरता आणि सत्य लपवण्याचे त्यांचे प्रयत्न दाखवणारा एक भयंकर पुरावा आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची एकच लाट उसळली. महात्मा गांधींनी यानंतरच असहकार चळवळ सुरू केली आणि स्वातंत्र्य लढ्याला एक नवी तीव्र दिशा मिळाली. आणि हो, या जखमेचा बदला घेतला गेला, पण त्यासाठी तब्बल 21 वर्ष वाट पाहावी लागली. 1940 मध्ये उधमसिंग नावाच्या एका क्रांतिकारकानं लंडनमध्ये जाऊन मायकल ओ ड्वायरची हत्या केली, जो त्या हत्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर होता. तर हा होता एक मार्ग, शांततेचा. पण काही तरुणांना वाटत होतं की अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी शस्त्र उचलावंच लागेल. आणि याच विचारातून घडली एक धाडसी घटना, ब्रिटिश सत्तेला दिलेलं थेट आव्हान, काकोरी कांड. या धाडसी घटनेमागे होती एक क्रांतिकारक संघटना. तिचं नाव होतं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, म्हणजेच HRA. या संघटनेचा उद्देश अगदी स्पष्ट होता, सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. आणि या योजनेचे नायक होते काही तरुण, ज्यांच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न होतं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग. आणि त्यांच्यासोबत होतं एक नाव जे ब्रिटिशांसाठी कायम एक आव्हान बनून राहिलं, चंद्रशेखर आझाद, जे कधीच त्यांच्या हाती लागले नाहीत. 9 ऑगस्ट 1925 या क्रांतिकारकांनी एक ट्रेन लुटली, ज्यात सरकारी खजिना होता. पण थांबा, ही फक्त चोरी नव्हती, हा एक संदेश होता. यातून मिळणारा पैसा क्रांतीसाठी वापरायचा होता, ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान द्यायचं होतं आणि देशातल्या तरुणांना क्रांतीची प्रेरणा द्यायची होती. आता ब्रिटिशांसाठी हा एक मोठा धक्का होता. त्यांनी पूर्ण ताकद लावली, अनेक क्रांतिकारकांना अटक केली आणि मग सुरू झाला एक ऐतिहासिक खटला, काकोरी षडयंत्र खटला. आणि या खटल्याचा निकाल खूपच क्रूर होता. 4 तरुण जीव, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग यांना फासावर लटकवण्यात आलं. अनेक जणांना तुरुंगवास झाला.
यातून फक्त एकच व्यक्ती निसटली, चंद्रशेखर आझाद, ज्यांची लढाई यानंतरही सुरूच होती. ओके, तर आता आपल्यासमोर दोन पूर्णपणे वेगळी चित्र आहेत. दोन वेगळे मार्ग, पण ध्येय एकच, भारताचं स्वातंत्र्य. मग प्रश्न हा येतो की या दोन्ही घटनांचा परिणाम काय झाला? चला आता जरा यांची तुलना करून पाहूया. इथे बघा किती स्पष्ट फरक आहे. एकीकडे जालियनवाला बाग, जिथे शांततापूर्ण विरोधाला ब्रिटिशांनी हत्याकांडाने उत्तर दिलं, पण त्याच घटनेतून गांधीजींची एक मोठी देशव्यापी चळवळ उभी राहिली. आणि दुसरीकडे काकोरी, जिथे सशस्त्र कारवाईला ब्रिटिशांनी कायद्याच्या नावाखाली फाशी देऊन संपवलं, पण त्याच बलिदानाने देशातल्या हजारो तरुणांना क्रांतीची प्रेरणा दिली. म्हणजे बघा, मार्ग वेगळे असले तरी दोन्हीने स्वातंत्र्याच्या आगीत तेल ओतण्याचंच काम केलं. पण काकोरीची गोष्ट इथेच संपत नाही. यात एक खूप सुंदर गोष्ट दडलेली आहे, आणि ती म्हणजे मैत्रीची. रामप्रसाद बिस्मिल एक हिंदू आणि अशफाकुल्ला खान एक मुस्लिम. त्यांची घट्ट मैत्री आणि देशासाठी एकत्र दिलेलं बलिदान हे हिंदू मुस्लिम एकतेचं एक जबरदस्त उदाहरण आहे. हे दाखवून देतं की स्वातंत्र्याचा लढा हा धर्माच्या खूप पलीकडे होता. तो फक्त भारतीय म्हणून लढला जात होता. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर शेवटी एकच विचार मनात येतो: स्वातंत्र्याची किंमत. मार्ग शांततेचा असो किंवा क्रांतीचा, दोन्ही मार्गांवरच्या प्रवाशांनी देशासाठी सर्वात मोठी किंमत मोजली, आणि ती म्हणजे आपल्या प्राणांची. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतं. जालियनवाला बागसारखी एक भीषण शोकांतिका आणि काकोरीसारखं एक धाडसी बंड, ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या टोकाच्या गोष्टी एकत्र येऊनच एका राष्ट्राची ओळख कशी तयार होते? कदाचित याच विरोधाभासातच, याच गुंतागुंतीतच भारताच्या स्वातंत्र्याची खरी गोष्ट दडलेली आहे.